कांगारूंना भिडण्याआधी सूर्या साईचरणी लीन. साईबाबा संस्थांकडून सूर्याचा सत्कार. भारत आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघातील 5 सामन्यांची T20 मालिका 29 ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलियात सुरू होणार आहे. या मालिकेत पूर्वी भारतीय T20 क्रिकेट संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने पत्नी दिविशा शेट्टीसह शिर्डीत येऊन साईबाबांच्या समाधीचं मनोभावे दर्शन घेतलं. साईबाबांच्या दर्शनानंतर बोलताना सूर्यकुमार यादव यांनी म्हटलंय की आज सहपरिवार साईबाबांच्या दर्शनासाठी आलो होतो. दुपारची मध्यान्ह आरती सुरू होण्याआधी शिर्डीत आल्यानं साईबाबांच्या आरतीला उपस्थित राहता आल्यानं खूप छान वाटलं आहे. साईबाबांचं दर्शन घेऊन त्यांचे धन्यवाद मानले. तसेच सूर्यानं दिवाळी निमित्ताने संपूर्ण देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. येत्या 29 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या T20 सामन्यांबाबत बोलताना सूर्यकुमार यादव म्हणाला आहे, सर्व काही चांगलं चालू आहे आणि सगळं उत्तम होईल. येत्या 29 ऑक्टोबरपासून भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया 5 सामन्यांची T20 मालिका ऑस्ट्रेलियात रंगणार असल्यानं यापूर्वी सूर्यकुमार यादव आणि पत्नी दिविशा शेट्टीनं दिवाळी निमित्ताने शिर्डीत येत साईबाबांच्या समाधीचं मनोभावे दर्शन घेतलं. यावेळीस त्यांनी साईबाबांच्या दुपारच्या मध्यान्ह आरतीला उपस्थिती दर्शवली. त्यावेळेस त्यांनी साईबाबांच्या समाधीवर केसरी रंगाची शॉल अर्पण केली. तसेच साईबाबा, द्वारकामाई आणि गुरुस्थानाचंही त्यांनी दर्शन घेतलं. साई दर्शनानंतर साईबाबा संस्थांचे उपकार्यकारी अधिकारी भीमराज दराडे यांनी सूर्यकुमार यादवसह परिवाराचा साईबाबां शॉल देऊन सत्कार केला. यावेळी प्रशासकीय अधिकारी संदीप कुमार भोसले, साईबाबा मंदिर प्रमुख विष्णू थोरात, जनसंपर्क अधिकारी दीपक लोखंडे, प्रशांत सूर्यवंशी आणि अनिल धरम उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, शिर्डी.